हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा 7 लेसन न्यूट्रिशन अँड डाएट या बघणार आहोत. पहा, तसेच आत्तापर्यंत झालेले 6th स्टँडर्डचे 6 लेसन आधीचे याचेसुद्धा एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आहेत आणि क्वेश्चन आन्सरचे सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा पहा आणि मला कसे वाटले कमेंटमध्ये कळवा. पहा, आता आपण बघणार आहोत न्यूट्रिशन अँड डाएट. इथे दिले बघा, कॅन यू रिकॉलमध्ये विच आर द व्हेरियस ग्रुप ऑफ फूड स्टफ, नेम वन ऑफ यू सी इन द पिक्चर, विच मेन कन्स्टिट्युएंट ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम. म्हणजे तुम्हाला इथे वेगवेगळे फूड स्टफ दिलेले आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला काय मिळतं किंवा मेन कोणता इन्ग्रेडियंट मिळतो हे तुम्ही अन्नघटक, त्यातला कोणता मुख्य अन्नघटक तुम्हाला मिळतात ते सांगायचं आहे. बघा, इथे तुम्हाला सिरल, पल्सेस, सिरल्स असे म्हणजे धान्य, कडधान्य दिलेले आहेत. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स मिळतं ह्याच्यापासून तुम्हाला. इथे बघा व्हेजिटेबल्स आहे, त्याच्यापासून काय मिळतं तुम्हाला, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतात, तसेच फायबरस सबस्टन्स मिळतात. आणि इथे बघा फिश, मीट, एग्स ह्याच्यामधून प्रोटीन्स पण मिळतात, फॅट्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात, असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला सगळ्यापासून मिळतात. पहा, लिव्हिंग थिंग टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पज सच ॲज, म्हणजे आपण जे अन्न घेतो त्याच्यापासून आपल्याला शरीराच्या कोणत्या कोणत्या गरजा पूर्ण होतात बघा. ऑप्टेंग एनर्जी, ऊर्जा मिळवणे, ग्रोथ ऑफ बॉडी, शरीराची वाढ होते, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द लाईफ, म्हणजे शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पडतात. तसंच टू फाईट डिसीजेस, आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. हे बघा इथे काय दिलं, इन लिव्हिंग थिंग द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पज इज कॉल्ड न्यूट्रिशन अँड द कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पज इज कॉल्ड न्यूट्रिएंट. म्हणजे बघा इथे दोन तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केलेत, न्यूट्रिशन आणि न्यूट्रिएंट्स. म्हणजे बघा, सजीव अन्न आणि पाणी याचा वापर वाढीसाठी करतो आणि या कामासाठी जो वापर करतो ह्यालाच म्हणायचं न्यूट्रिशन, म्हणजे ग्रोथ त्याची होते, हा पर्पज होतो न्यूट्रिशन. आणि ह्या न्यूट्रिशनसाठी कोणते कोणते फूड स्टफ त्याला उपयोगी पडतात त्यांना म्हणायचं न्यूट्रिएंट्स. समजते? आता आपण बघणार आहोत न्यूट्रिएंट्स ऑफ फूड स्टफ. त्यात न्यूट्रिएंट्स कोणते कोणते फूड स्टफमध्ये काय काय आहेत. देअर आर 6 मेन न्यूट्रिएंट्स इन अवर फूड. बघा कोणते कोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स. 6 मेन हे न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, फायबर, vitamins, minerals. These nutrients are present in different food items. We get it different properties. Let us learn more about some of them. म्हणजे बघा, ह्या प्रत्येक हे अन्नपदार्थ जे न्यूट्रिएंट्स बघितले आपण, पोषक तत्वे मराठीमध्ये त्याला म्हणतात, ही न्यूट्रिएंट्स आपल्याला वेगवेगळ्या पदार्थातून मिळतात. त्याच्याबद्दल काही ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिलं आहे एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स हा आपल्याला एनर्जी देतो, ह्याच्याविषयी चर्चा करूया. आवर मेन नीड ऑफ एनर्जी इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. हेन्स आवर डाएट इन्क्लुडिंग अ लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरियल्स ऑफ इन द फॉर्म ऑफ राईस, चपाती, रोटी, भाकरी, ब्रेड विच कंटेन कार्बोहायड्रेट्स. सिरियल्स आर आवर स्टॅपल फूड. म्हणजे बघा, कार्बोहायड्रेट्स हे आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या खाद्यपदार्थामध्ये जास्त प्रमाणात असतं. हे कार्बोहायड्रेट्स कशापासून मिळतं आपल्याला, तर वेगवेगळी कडधान्य, धान्य याच्यापासून हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतं. आपल्या आहारातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. बघा, भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा किंवा ज्वारीची भाकरी म्हणा, पण आपल्या जेवणामध्ये जास्त समावेश कसला असतो, तर ह्याचाच असतो. भाजी, चटणी हे सगळं कमी असतं, पण जास्त आपण काय खातो, भात, चपाती, भाकरी हेच जास्त खातो. याच्यातून काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्सची आपल्या शरीराला जास्त गरज असते. पुढे बघूया फॅट्स. सम पार्ट्स ऑफ अवर एनर्जी रिक्वायर्ड इज ऑल्सो फुलफिल बाय फॅटी फूड सच ॲज ऑइल, घी, बटर. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट from the food we eat. Heat is measured in kilocalorie. Hence, the energy in food item is also measured in kilocalorie. Children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from the food they ate. म्हणजे बघा, आता फॅट्स म्हणजे मराठीमध्ये स्निग्ध पदार्थ. कशापासून मिळतात हे आपल्याला, तर ऑइल, घी, बटर याच्यापासून हे आपल्याला मिळतात. आणि हे
बघा, वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी एट. आपल्याला जे आपण अन्न खातो त्याच्यापासून जी एनर्जी मिळते ती आपण किलो कॅलरीमध्ये मोजतो. आणि हे वाढत्या वयातील मुलांना किलो कॅलरी किती लागतात बघा, 2000 ते 2500 2000 टू 2500 कॅलरीज एव्हरी डे लागतात त्यांना. पहा, अन्नातून त्यांना मिळायची ही गरज असते. फॅट्स बघा, फॅट्स आपल्या जेवणामध्ये खूप कमी प्रमाणात असतात. वाटी वाटी तेल आपण पितो का, किंवा वाटी वाटी तूप खातो का, तर नाही. भाजीमध्ये थोडंसं तेल टाकलं जातं, थोडंसं तूप भातावरती घेतलं जातं. बटरसुद्धा आपण अख्खा तो बटरचा हे खातो का, नाही. तर ते आपण थोडा थोडा लावून खातो. त्यामुळे फॅट्स आपल्या जेवणामध्ये कमी असतात. नेक्स्ट आहे बघा प्रोटीन्स. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पज ऑफ growth, repairing the wear and tear of our body, and for other life process we get proteins from the sprouts, milk product, meat, egg in our food. म्हणजे शरीराची होणारी जी झीज आहे, वेअर अँड टियर, ही भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. प्रोटीन्स कशापासून मिळतात आपण बघितलं बघा, मीट, एग, मिल्क प्रॉडक्ट आणि स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ, मांस, अंडी, ह्याच्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. पुढे आहे मिनरल्स अँड विटॅमिन्स. बघा, म्हणजे खनिजे आणि जीवनसत्वे, मराठीमध्ये ह्याला म्हणतात मिनरल्स अँड विटॅमिन. टू इम्प्रूव्ह, बघा प्रत्येकाचे इथे कशातून मिळतात आणि त्याच्यापासून आपल्या शरीराला काय उपयोग आहे हे सगळं दिलेलं आहे. टू इम्प्रूव्ह द बॉडी रेझिस्टन्स to disease and for other life process the body needs vitamin, mineral and fiber in the diet. We obtain these nutrients mainly from vegetables and fruit. म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्सची गरज असते. आणि हे मिनरल्स आणि विटॅमिन प्रामुख्याने भाज्या आणि फळांतून आपल्याला मिळतात. वी रिक्वायर्ड विटॅमिन्स अँड मिनरल इन स्मॉल क्वांटिटी. आपल्याला कमी लागतात, बट देअर डिफिशियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसीजेस. लेट अस लर्न मोर अबाउट इट. म्हणजे जरी मिनरल्स आणि विटॅमिन कमी क्वांटिटीमध्ये लागत असले, पण जर ते शरीराला अजिबातच नाही मिळाले तर त्याच्यापासून आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. त्याला डिफिशियन्सी डिसीजेस म्हणतात, म्हणजे कमतरतेमुळे होणारे आधार. याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. बघा, द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्स, दे आर कॉल्ड मिनरल्स. द टेबल बिलो गिवन एक्झाम्पल फॉर सम मिनरल्स अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट देअर फंक्शन इन द बॉडी. द व्हेरियस सोर्स ऑफ मिनरल ॲज वेल ॲज डिसीजेस कॉज बाय देअर डिफिशियन्सी. खाली एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा मिनरल्स दिलेले आहेत, फंक्शन्स दिलेले आहेत, कशापासून मिळतात ते दिलेले आहेत, आणि ते मिळाले नाही तर कोणते डिफिशियन्सी डिसीज होतात ते दिलेले आहेत. चला पहिले बघूया आयर्न. आयर्न म्हणजे लोह मराठीमध्ये. मिनरल्सचे कोणते कोणते मिनरल्स आहेत बघा. मिनरल्स म्हणजे एकच मिनरल्स, त्यात पण प्रकार दिलेत तुम्हाला. कोणकोणते मिनरल्स, पहिलं आयर्न म्हणजे लोह. फंक्शन काय, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडीच्या सगळ्या पार्टला ऑक्सिजन पुरवणं हे काम कोण करतं, आयर्न. आणि आयर्न कशातून मिळतं बघा, मीट, स्पिनॅच, ॲपल आणि रेझिन्स. म्हणजे मीट म्हणजे मांस, पालक, सफरचंद आणि मनुका, याच्यातून आपल्याला आयर्न मिळतं. आणि डेफिशियन्सी डिसीजेस म्हणजे जर आयर्न आपल्याला कमी पडलं तर काय होतं, ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे सतत थकवा येतो. मराठीमध्ये ह्याला पांडुरोग म्हणतात, की ह्याच्यामुळे सतत थकवा येतो, ॲनिमिया. सेकंड दिलं आहे मिनरल कॅल्शियम अँड फॉस्फरस. बघा, कॅल्शियम अँड फॉस्फरसचं फंक्शन काय आहे, स्ट्रेंथन बॉडी अँड टीथ, म्हणजे हाडं आणि दात मजबूत करतं कॅल्शियम आणि फॉस्फरस. सोर्स बघा कोणते आहेत, मिल्क प्रॉडक्ट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे दूध, दुधाचे पदार्थ, लिफी व्हेजिटेबल पालेभाज्या आणि मांस. आणि जर ह्याची कमतरता असेल तर काय होतं बघा, बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स म्हणजे दात खराब होतात आणि हाडे ठिसूळ होतात जर कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी झालं तर. नंतर आहे आयोडीन. बघा, आयोडीनचं फंक्शन काय आहे, कंट्रोल ग्रोथ, स्पीड अप केमिकल रिॲक्शन इन द बॉडी. कंट्रोल ग्रोथ आणि स्पीड अप द केमिकल रिॲक्शन इन द बॉडी म्हणजे ग्रोथ. बघा, आता ग्रोथ व्हायला पाहिजे पण खूप उंची वाढली चालणार आहे का, तर नाही. मग या वाढीवरती नियंत्रण ठेवायचं काम आयोडीन करतं. तसंच शरीरातील होणाऱ्या रासायनिक क्रिया ज्या असतात त्याला आयोडीन हे गतिमान करतं. मग ह्याचा सोर्स काय आहे तर बघा, रेझिन्स, बीन्स, फिश अँड सी फूड म्हणजे मनुका, बीन्स,
मासे आणि समुद्रातून मिळणारे सगळे अन्नपदार्थ. आणि त्याचा डेफिशियन्सी काय, गॉयट्रे म्हणजे गलगंड, गळ्याच्या इथे मोठी असं गाठ येते त्याला म्हणतात गॉयट्रे म्हणजे गलगंड. नंतर आहे मिनरल सोडियम अँड पोटॅशियम. फंक्शन काय बघा, मेंटेन द बॉडीज वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ मसल्स अँड द नर्वस सिस्टीम म्हणजे शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, तसेच चेतासंस्था म्हणजे बघा नर्वस सिस्टीम आणि स्नायू, नर्वस सिस्टीमवरती पण कंट्रोल ठेवायचा आहे आणि सगळ्या मसल्सचे जे फंक्शन आहेत ते पण सुरळीत करण्याचं काम सोडियम आणि पोटॅशियम करतं. सोर्स आहेत सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल, फ्रूट अँड पल्सेस, मीठ, चीज, फळभाज्या, फळे आणि डाळी. आणि डिफिशियन्सी काय होते बघा, इनइफिशियन्सी ऑफ मसल म्हणजे स्नायू असतात ते अकार्यक्षम म्हणजे स्नायूंचे कार्य स्नायू व्यवस्थितपणे करत नाहीत. पुढे बघा आपण हे बघितलं आता मिनरल्स. आता विटॅमिन्समध्ये 2 प्रकार दिलेत, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. तर आपण आधी सोल्युबल बघूया. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. बघा विटॅमिन कोणत्या प्रकारचे तुम्हाला माहिती आहे का, ए, बी, सी, डी, ई आणि के. परत सांगते, ए, बी, सी, डी, ई आणि के. आणि ह्याच्या बी मध्ये बरेच टाईप आहेत ते आपण बघणार आहोत पुढे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. बी आणि सी वॉटरमध्ये डिझॉल्व होतात, सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटॅमिन. म्हणून त्याला म्हणायचं वॉटर सोल्युबल विटॅमिन. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड urine. Hence a regular supply of these vitamin is necessary. म्हणजे बघा बॉडी प्रोसेसमध्ये आपण जेव्हा घाम येतो आणि युरिन आपण जेव्हा हे करतो त्याच्यातून आपले विटॅमिन बी आणि सी हे बाहेर टाकले जातात. त्यामुळे आपल्या शरीराला सतत विटॅमिन बी आणि सीची गरज म्हणजे बाहेर टाकले की गरज परत पडणार. आता टाईप बघा, B1, B2, B3, B6, B9, B12 हे टाईप्स आर द इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ बी विटॅमिन. हे इम्पॉर्टंट टाईप आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे ते. B1, B2, B3, B6, B9 आणि B12 हे बघितले आपण वॉटर सोल्युबल बी आणि सी. आता वॉटर इनसोल्युबल बघूया. दीज विटॅमिन्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट आर सोल्युबल इन फॅटी सबस्टन्सेस. दे गेट stored in the body. Vitamin A, D, E and K are fat soluble vitamin. म्हणजे हे पाण्यात विरघळत नाहीत, ते फॅटी सबस्टन्सेसमध्ये म्हणजे आपण चरबी म्हणतो बघा त्याच्यात विरघळतात हे विटॅमिन ए. पहा नेक्स्ट आहे विटॅमिन्स सोर्स अँड फंक्शन्स. आपण आधी बघितले विटॅमिन इनसोल्युबल आणि सोल्युबल. आता आपण त्याचे सोर्स आणि फंक्शन बघणार आहोत. सगळ्यात पहिला आहे विटॅमिन ए. प्रोटेक्ट आईज, हेल्प टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी. म्हणजे डोळ्याचं रक्षण करते, त्वचा, दाढ, हाडे निरोगी ठेवते. सोर्स काय आहेत, कॅरोट मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल, स्वीट पोटॅटोज, डीप येल्लो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे गाजर, दूध, लोणी, हिरव्या भाज्या, रताळे, तसंच पिवळी फळं आणि भाज्या. आणि डेफिशियन्सी जसे आपण बघितले की मिनरल्समुळे कोणते डेफिशियन्सी डिसीजेस होतात तसेच आता आपण बघणार आहोत विटॅमिन्समुळे. बघा नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा, की कमी उजेड झाला ना, कमी लाईट झाली की त्यांना दिसायचं कमी होतं. B1 हेल्प इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट म्हणजे हार्ट आणि नर्व सिस्टीमचे काम योग्य होण्यासाठी मदत करतं. कशामध्ये मिळते बघा, मिल्क, फिश, मीट, सिरियल, नट्स अँड पल्सेस म्हणजे दूध, मासे, मांस आणि नट्स म्हणजे जे ड्राय फ्रूट्स असतात नट्समध्ये ते, पल्सेस आणि सिरियल्समध्ये. आणि डिफिशियन्सी कोणता आहे, बेरी म्हणजे काय होतं की स्नायू आपले अकार्यक्षम होतात, अशक्त होतात. नर्व डिसऑर्डर, मसल विकनेस, बेरी. पुढे पहा ग्रोथ ऑफ बॉडी. नेक्स्ट आहे B9 ग्रोथ ऑफ बॉडी म्हणजे काय होतं, ह्याचं कार्य काय, शरीराची वाढ. डीप ग्रीन व्हेजिटेबल, पपया आणि किवीमध्ये हे मिळतात. गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवीमध्ये. आणि अभावजन्य विकार म्हणजे डिफिशियन्सी डिसीजेस कोणता आहे, इम्प्रॉपर ग्रोथ, ॲनिमिया म्हणजे वाढ नीट न होणे, ॲनिमिया. आणि फॉरगेटफुलनेस म्हणजे विसर पडतो एखाद्या गोष्टीचा. आणि स्लो मोमेंट म्हणजे हालचाल मंदावते B9चा अभावामुळे, डिफिशियन्सीमुळे.
B12 बघा, फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल. त्याचं कार्य काय आहे, फंक्शन त्याचं आहे की लाल रक्तपेशी तयार करणे. कशातून मिळतो तो, मीट आणि मिल्क प्रॉडक्ट, मांस आणि दुधाचे पदार्थ. आणि डेफिशियन्सी डिसीजेस आहे ॲनिमिया. सी आहे प्रोटेक्ट बॉडी टिश्यू. फंक्शन बघा सीचं, प्रोटेक्ट बॉडी टिश्यू, फॉर्मेशन ऑफ कोलेजन्स, अ प्रोटीन्स इसेन्शियल फॉर गम, टीथ, बोन्स अँड स्किन. म्हणजे सी मुळे काय होतं तर हिरड्या, दात आणि हाडं याच्यासाठी ते आवश्यक असतं. कशातून मिळतं सी विटॅमिन, आंबट पदार्थांमधून बघा, आमला, किवी, ऑरेंज, ऑदर सायट्रस फ्रूट. म्हणजे सिट्रस या फॅमिलीचे जे फ्रूट्स आहेत त्याच्यातून हे मिळतं आपल्याला. कॅबेज, टोमॅटो, ग्रीन लिफी व्हेजिटेबल याच्यात सुद्धा मिळतं. आणि डेफिशियन्सी डिसीज आहे स्कर्वी. स्कर्वी म्हणजे काय की हिरड्यातमधून रक्त येतं. थायरॉइड मालफंक्शन, डिले इन हिलिंग ऑफ वाउंड, म्हणजे एखादी जखम भरण्यास वेळ लागतो विटॅमिन सी कमी असेल तर. नंतर आहे विटॅमिन डी, ॲब्झॉर्ब कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे ॲब्झॉर्ब करण्याचं काम विटॅमिन डी करतं. आणि आपण बघितलेलं आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस कशासाठी लागतं, हेल्दी बोन्स आणि टीथसाठी. कशातून मिळतं बघा आपल्याला हे आता, ऑन एक्सपोजर टू सनलाईट विटॅमिन डी इज मेड इन द ह्युमन बॉडी. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळतं. तसंच सबस्टन्सेस इन मिल्क, एग अँड बटर याच्यातून सुद्धा विटॅमिन डी मिळतं. विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे काय काय होतं बघा, आजार, रिकेट्स, सॉफ्टन ऑफ द बोन्स कॉझिंग पेन इन फ्रॅक्चर्स. म्हणजे रिकेट्स म्हणजे मुडदूस मराठीमध्ये, हाडे मऊ होतात आणि पटकन मोडण्याची शक्यता असते. पुढे आहे विटॅमिन ई. फंक्शन बघा, स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल, रिप्रोडक्शन मेंटेनिंग इफिशियन्सी ऑफ मसल सेल्स. म्हणजे आपल्याला बघा आपलं मेटाबॉलिझम हे करण्यासाठी विटॅमिन ई म्हणजे आपलं पचन नीट होण्यासाठी विटॅमिन ईची गरज असते. तसंच रिप्रोडक्शनच्या साठी सुद्धा आपल्याला विटॅमिन ईची गरज असते. कशातून मिळतं बघा, व्हीट जर्म, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, टेंडर लिव्ज आणि व्हेजिटेबल्स ऑइल. आणि ह्याच्यामुळे कोणकोणते डेफिशियन्सी डिसीज होतात, वीक मसल्स, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन आणि स्किन डिसऑर्डर. म्हणजे स्नायू कमकुवत होतात, रिप्रोडक्शनसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि स्किनचे सुद्धा आजार होतात. विटॅमिन के बघूया, हेल्प इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. म्हणजे रक्त बघा, एखाद्या ठिकाणी आपल्याला कट झालं तर रक्त येतं पण ते सतत वाहत राहतं का, नाही. का नाही वाहत, कारण ते रक्त गोठतं. हे काम कोण करतं, विटॅमिन के. हे कशातून मिळतं बघा, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, ग्रीन कॅबेज, ब्रोकोली, स्प्राउट, पल्सेस अँड येल्लो एग. म्हणजे येल्लो ऑफ एग म्हणजे जो अंड्याचा पिवळा भाग असतो बघा इथे दिलाय त्याच्यातून मिळतं. तसंच ब्रोकोली, स्प्राउट, पल्सेस, कोबी ह्याच्यातून सुद्धा मिळतं. आणि डिफिशियन्सी डिसीज काय आहे बघा, एक्सेसिव्ह ब्लडिंग आफ्टर अन इंजुरी. बघा इंजुरी झाल्यावरती जर विटॅमिन केची डिफिशियन्सी असेल तर ते गोठत नाही रक्त, ते वाहतच राहतं. बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि सेकंड पार्ट या व्हिडिओचा, ह्या लेसनचा सेकंड पार्टसुद्धा त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की पहा. 2 पार्टमध्ये हा लेसन कंप्लीट केलेला आहे. हा पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये नेक्स्ट लेसन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट आहे. नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच 7-6 स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा.